बेधडक, बिनधास्त आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली। मुख्यमंत्र्यांच्या समोरच अजित पवारांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचे कान टोचले। चाकणमधल्या पाहणी दौऱ्यातही त्यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना खडसावलं। पाहूया। मला परत ते सांगायला लावू नका। तुला फार अक्कल आहे, आम्ही बिल नाकली समजू नका। बेधडक आणि सडेतोड असलेल्या अजित पवारांनी आज पुण्यात अधिकाऱ्यांची शाळा घेतली। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच अतिरिक्त मुख्य सचिवांचे कान टोचले। पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे, मात्र प्रशासकीय अडचणींमुळे बंडगार्डन पोलीस ठाणं स्थलांतरित झालेलं नाही। यामुळे अजित पवारांनी राज्याचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांना व्यासपीठावरच खडेबोल सुनावले। वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो। मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय। आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या, आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं, तिथं बंडगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मला सांगितलं। देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं, अजून काही ते काम झालं नाही। चहल, मला परत ते सांगायला लावू नका, माझी विनंती आहे। अजित पवारांनी आज चाकणमधल्या वाहतूक कोंडीचीही पाहणी केली। अजित पवार पाहणी करत असताना पोलिसांनी काही काळ वाहतूक रोखून धरली होती। अजित पवारांना हे समजताच त्यांनी पोलीस आयुक्तांना चांगलंच खडसावलं। ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं। जो असं नाही ना, मुर्गासारखं गाड्या म्हणून त्या रस्त्यात उभे करतात पाहिजे। ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे। अजित पवारांच्या भाषणावेळी एका व्यक्तीनं मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला, त्यालाही अजित पवारांनी चांगलंच झापलं। होय होय साहेब, साहेब तेच केलं। आता तेवढंच टीव्हीवर येईल, बाकी काही येणार नाही। तुम्हाला कोणी सांगू एक मिनिट, तुला फार अक्कल आहे, आम्ही बिल नाकली समजू नका। हे असलं चाल मग नसतो आलो तर काय झालं असतं? म्हणजे एवढं सगळं काल तिथं 4:30ला उठून कामं केली, आज इथं 4:30ला आलोय आणि तुलाच कळतंय। आणि आम्ही बिंडूक आहे, आम्ही पण 8-8 वेळाला जोडून आलोय। हे माझा एक स्वभाव आहे कडक, त्याच्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळं, आज ह्या शाळेला माहिती नाही, आज 300-400 कोटी रुपयाची कामं या परिसरामध्ये मी जवळपास मंजूर केलेली आहे। मला कळतंय ना, परंतु अजित पवारांनी बीड दौऱ्यातही बेशिस्त नागरिकांची चांगलीच खरडपट्टी काढली होती। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मकोका लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणाले होते। मी डिपार्टमेंटला सांगितलं, पोलिसांना, एसपीला सांगितलंय, एखादा एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला, त्याच्यावर केसेस करा, FIR करा, परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या। चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग, मर तिकडे घाल तू, ह्या पद्धतीनं होणार आहे। त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी, किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी, सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घेऊ नका, हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय। सडेतोड, बेधडक, बिनधास्त आणि शिस्तप्रिय अशी अजितदादांची ओळख आहे। याचा प्रत्यय अजितदादांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा घडवून आणलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।